वेलकम टू फाडू स्टडी। 26 फेब्रुवारी 2022ला राज्यसेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ही जी काही परीक्षा घेण्यात आली होती, या परीक्षेची आयोगाने नुकतीच फर्स्ट आन्सर की प्रसिद्ध केली आहेत। फर्स्ट आन्सर की किंवा प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध केली आहेत आणि ही जी काही उत्तर तालिका प्रसिद्ध केली आहेत, यातील एक किंवा दोन प्रश्नाची उत्तरे चुकण्याची शक्यता आहे। ठीक आहे, तर एक किंवा दोन प्रश्नाची उत्तरे चुकण्याची शक्यता आहे। आता ही जी काही आन्सर की आली आहेत, तर त्यातील जे उत्तरे दिलेली आहेत आपल्याला तेच उत्तरे आणि जे काही आपले प्रश्नपत्रिका आहेत, तर आपल्याजवळ डी सेट आहेत। ठीक आहे, तर हा जो काही डी संच आहेत, तर या डी संचची जे काही प्रश्न आहेत आणि आपली जी काही उत्तर तालिका आहे, तर त्या उत्तर तालिकेमधील जे काही डी संच, तर डी संचचे जे काही उत्तरे देण्यात आली आहेत, तर ते उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। ठीक आहे, आता जर तुम्हाला आन्सर की डाउनलोड करायची असेल तर तुम्ही राज्यसेवेची जे काही MPSCची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता आणि भरपूर मुलांनी ऑलरेडी डाउनलोड केले असेल, तुम्ही तुमचे मार्क्स चेक केले असेल तरीसुद्धा हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, जे काही प्रश्न आहेत डी सेट मंचचे, तर ते प्रथम जे काही 50 प्रश्न आहेत, तर या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत। ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये उर्वरित जे काही 50 प्रश्न असेल त्यांची योग्य उत्तरे ही जी काही फर्स्ट आन्सर की आली आहेत, तर त्या आन्सर कीच्या आधारे बघणार आहोत। ठीक आहे, तर पहिला प्रश्न पाहूया। डी सेटमध्ये पहिला प्रश्न होता, वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली आहेत? तर याची योग्यता आहे बेंथम व हुकर। ठीक आहे, तर म्हणजेच काय, तर ऑप्शन क्रमांक 2 बेंथम व हुकर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहेत। तर वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती ही बेंथम व हुकर यांनी शोधून काढली आहेत। म्हणजेच काय, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहेत ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहेत। नेक्स्ट आहेत दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणता कारक जीव गव्हावरील तांबेरा रोगासाठी कारणीभूत आहेत? तर याचं योग्य उत्तर आहेत ऑप्शन क्रमांक पहिला, ते आहेत पक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिकाय। ठीक आहे, तर प्रश्न क्रमांक दुसऱ्याचं उत्तर पहिलं आहेत, ते कोणतं आहे, तर पक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिकाय। प्रश्न काय होता, खालीलपैकी कोणता कारक जीव गव्हावरील तांबेरा रोगासाठी कारणीभूत आहे? तर तो आहे पक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिकाय। तिसरा प्रश्न पाहूया, शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये पाझरते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दुसरा विहीर। ठीक आहे, तर तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दुसरं क्रमांकचं विहीर। नेक्स्ट प्रश्न पाहूया, चौथा, खालीलपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चौथं HDL कोलेस्ट्रॉल। ठीक आहे, तर चौथंच उत्तर बरोबर आहेत। नेक्स्ट आहेत, जेव्हा किडनी ट्यूबुलर पुनर्शोषण अयशस्वी होते तेव्हा भरपूर लघवी होते, या रोगाला काय म्हणतात? तर या रोगाला मधुमेह इन्सिपिडस असे म्हणतात। म्हणजेच याचं योग्य उत्तर काय, तर पाचव्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दुसरं मधुमेह इन्सिपिडस। सहावा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दुसरं सॅबिन। तर ही जी काही सॅबिन लस आहे, तर सॅबिन लस ही तोंडावाटे दिली जाते। सातवा प्रश्न आहे, एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढी फुले ठेवली, देवाला 9 फुले वाहली, तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहिली। जर मंदिराला 27 पायऱ्या असतील तर त्या भक्ताजवळ किती फुले होती? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चौथं 326। ठीक आहे, तर सातवा जो काही प्रश्न होता त्याचं योग्य उत्तर आहे 326, म्हणजेच काय, तर ऑप्शन क्रमांक 4। आठवा प्रश्न आहे, श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून, म्हणजेच हे दिशावर आधारित प्रश्न होता जो काही डी सेट आहे, तर डी सेटमध्ये आठवा प्रश्न दिशेवर आधारित होता आणि त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दक्षिण। ठीक आहे, तर त्याचं योग्य उत्तर येते दक्षिण, म्हणजेच काय, तर ऑप्शन क्रमांक 4। नववा प्रश्न आहे, खालील प्रश्नात 5 विधाने दिली आहेत, तर हे विधानावर आधारित प्रश्न होता। तर नववा प्रश्न हा विधानांवर आधारित होता आणि याचं योग्य उत्तर काय येते, तर चौथ्या क्रमांकाचं योग्य उत्तर आहेत। काय आहेत त्याच्यात, तर ई म्हणजेच काय, तर जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुले होती। त्यानंतर ड ऑप्शन आहे, तर तो होता अमित क्रिकेट खेळतो आणि जो काही विधान आहे ते होतं अमित मुलगा आहेत। तर हा जो काही नवा प्रश्न होता, तर विधानावर आधारित प्रश्न होता आणि त्याचं योग्य उत्तर येते चौथ्या क्रमांकाचं म्हणजेच काय, तर जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुले आहेत, त्यानंतर अमित क्रिकेट खेळतो, त्यानंतर मुलगा आहे किंवा अमित मुलगा आहे। ठीक आहे, 10वा प्रश्न पाहूया,
एका 100 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 10 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. 8 विद्यार्थी गणित व इंग्रजी या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले, तर किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तिसरं 8. ठीक आहे, तर दाव्याचं उत्तर येते तिसरं, ते म्हणजेच 8. ठीक आहे. 11वा प्रश्न पाहूया. एका प्रतलात 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही 3 बिंदू एकरेषीय नाहीत. एका वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढल्या तर अशा किती रेषा काढता येतील? तर अशा 28 रेषा काढता येतील. म्हणजेच काय, तर 11चं जो काही योग्य उत्तर आहे ते आहेत ऑप्शन क्रमांक 4, म्हणजेच काय, तर 28. नेक्स्ट आहे 12वा प्रश्न आहे. तर घड्याळात मिनिटे पुढे असेल तर 12वा प्रश्न हा घड्याळावर आधारित होता, तर त्याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक दुसरं 13 मिनिटे. ठीक आहे. तर 12वा जो काही प्रश्न होता डी सेटमध्ये, तर डी सेटमध्ये 12वा जो काही प्रश्न होता तो घड्याळावर आधारित होता आणि त्याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2, म्हणजेच काय, तर 13 मिनिटे. 13वा प्रश्न पाहूया. दिलेल्या शब्दांचे संच कोणत्या वेन आकृतीने दाखविता येतील? शिक्षक, लेखक, विवाहित व्यक्ती. तर याचं योग्य उत्तर येते पहिला. ठीक आहे. तर 13व्याचं योग्य उत्तर पहिलं येते. ऑप्शन क्रमांक 1 असं 13व्याचं योग्य उत्तर आहे. 14वा प्रश्न होता. जर A = 1, B = 2, C = 3 आणि Z = 26, म्हणजेच काय, तर जे काही अल्फाबेट आहेत, तर अल्फाबेटला जे काही नंबर आहेत, म्हणजेच A पहिल्या नंबरवर येते, B दुसऱ्या नंबरवर येते, त्याच पद्धतीने Z सुद्धा 26व्या नंबरवर येते. तर या ठिकाणी गॉडफादर हा शब्द दिला होता, तर हा शब्द कसा लिहाल असा प्रश्न विचारण्यात आला होता. तर 14चं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. तर 14चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट प्रश्न पाहूया 15वा. तर घटना दिली आहेत, घटनेवर आधारित हा प्रश्न होता, तर याचं योग्य उत्तर काय येते? तर 4थं येते, ऑप्शन क्रमांक 4 येते 15व्याचं. तर जो काही 15वा प्रश्न होता, तर 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 येते. वरीलपैकी एकही बरोबर नाही. म्हणजेच काय, तर श्रीहरी आगीत मारले गेले हे सुद्धा बरोबर नाहीत आणि कंपनीमध्ये आग लागली हे सुद्धा बरोबर नाही आहे. म्हणजेच काय, तर हे जे काही ऑप्शन देण्यात आले होते 1, 2, 3 पर्यायी उत्तरे, तर ते एक सुद्धा बरोबर नाही आहेत. नेक्स्ट प्रश्न आहे 16वा. खालील संख्यांमधून विसंगत संख्या शोधा. तर ती होती 324. म्हणजे काय, तर ऑप्शन क्रमांक 3 हा 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर जो काही 16वा प्रश्न होता त्याचं योग्य उत्तर आहे 3ऱ्या क्रमांकाचं आणि ते काय आहे, तर 324. नेक्स्ट प्रश्न पाहूया. नेक्स्ट प्रश्न आहेत वेगावर आधारित होता. 17वा प्रश्न. 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पहिलं येते. तर त्याचं योग्य उत्तर काय, तर ताशी 12 किलोमीटर. तर 17वा जो काही प्रश्न होता त्याचं योग्य ऑप्शन पहिलं येते आणि ते होतं ताशी 12 किलोमीटर. नेक्स्ट आहे 18वा प्रश्न आहे. ठीक आहे. तर नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते आणि रेखा तेच काम 18 दिवसात पूर्ण करते. जर त्या दोघींनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? तर त्यांना 4.5 दिवस लागतील. तर जो काही 18वा प्रश्न होता त्याचं योग्य उत्तर पहिलं आहेत, म्हणजेच काय, तर 4.5 दिवस. नेक्स्ट प्रश्न होता 19वा. ठीक आहे. तर सरळ व्याजवर आधारित प्रश्न होता, तर त्याचं योग्य उत्तर येते पहिलंच. तर जो काही 19वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर पहिल्या क्रमांकाचं आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय आहे, तर 10 आहेत. 20वा प्रश्न होता. खालीलपैकी कोणता पर्याय हा उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे? तर जो काही 20वा प्रश्न होता, तर 20वा प्रश्नाचं योग्य उत्तर 3ऱ्या क्रमांकाचं आहे. तर 3ऱ्या क्रमांकाचं योग्य उत्तर 20व्या प्रश्नाचं आहे. 3रा क्रमांक काय होता, तर 9/13, 11/17 आणि 5/8 हा उतरता क्रम होय. ठीक आहे. नेक्स्ट आहे 21वा प्रश्न. बागेचे प्रवेश शुल्क 35% कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% वाढली, तर प्रवेश शुल्कामध्ये उत्पन्नात होणारा बदल हा, तर याचं योग्य उत्तर आहे 3रा. ठीक आहे. तर जो काही 3ऱ्या क्रमांकाचा ऑप्शन आहे त्याचं आहे 21व्या प्रश्नाचा 3ऱ्या क्रमांकाचा ऑप्शन बरोबर आहे, 9% कमी झाला. 22वा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग अहवालानुसार बालकासंबंधी गुन्ह्यांची माहिती निम्नप्रमाणे आहेत. ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय शोधायचं होतं, तर कोणते विधान हे बरोबर आहे. तर या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले होते, 4 विधाने दिले होते. तर यापैकी कोणतं बरोबर आहे हे शोधायचं होतं. तर याचं योग्य उत्तर आहे 4 क्रमांकाचं, ते म्हणजेच काय, तर वरील सर्व. तर राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार बालकांसंबंधी गुन्ह्यांची माहिती हे जे काही विधाने दिले आहेत तर ते सर्व बरोबर आहेत. तर पहिलं विधान होतं 2018 मध्ये दर दिवशी 109 बालकांचे लैंगिक शोषण होते. ब ऑप्शन होतं 2018 मध्ये अशा 39,827 घटना नोंदवल्या गेल्या.
क विधान होतं 2018मध्ये बालिकांवर बलात्काराच्या 24,401 घटना घडल्या. आणि ड विधान होतं बालकांवर अत्याचारांच्या सर्वाधिक 2,832 घटना महाराष्ट्रात घडल्या. ठीक आहे. तर हे जी काही विधाने दिली होती तर ते सर्व विधाने बरोबर होती. म्हणजेच हा जो काही प्रश्न होता त्याचं योग्य उत्तर आहे 4 क्रमांकाचं वरील सर्व. नेक्स्ट आहे 23वा प्रश्न. एड्स नियंत्रण विभाग हा खालीलपैकी रिकामे जागांमध्ये विलीन करण्यात आला असून आता तो राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना म्हणून ओळखला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग. तर जो काही 23वा प्रश्न होता 23व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग. 24वा प्रश्न पाहूया. शाळा महाविद्यालय विद्यापीठ व शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थांनी ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत या उद्देशाने कारागृह पर्यटन उपक्रम राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ते आहेत महाराष्ट्र राज्य. तर हा जो काही 24वा प्रश्न होता त्याचं योग्य उत्तर आहे 3ऱ्या क्रमांकाचं ते म्हणजेच महाराष्ट्र. ठीक आहे. तर शाळा महाविद्यालय विद्यापीठ व शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थांनीही ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत या उद्देशाने कारागृह पर्यटन उपक्रम राबविणारे भारतातील पहिले राज्य हे महाराष्ट्र राज्य होय. 25वा प्रश्न पाहूया. निरीद्वारे सन्मानित दीनबंधू साऊ यांचे कार्य खालीलप्रमाणे आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला असत्य वाक्य ओळखायचं होतं तर ते होतं वरीलपैकी एकही नाही. म्हणजेच काय तर हे जे काही ऑप्शन देण्यात आले होते विधाने तर ते सर्व बरोबर आहेत. म्हणजेच काय तर या ठिकाणी असत्य वाक्य शोधायचं होतं परंतु या ठिकाणी कोणतंच वाक्य असत्य नाही. म्हणजेच काय तर निरीद्वारे सन्मानित दीनबंधू साऊ यांच्यासोबत यांच्याशी संबंधित जे काही विधाने दिले आहेत ते सर्व बरोबर आहे. म्हणजेच काय तर समुद्री फार्मिंग द ओशियन नावाचे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. त्यानंतर बायोडायव्हर्सिटी ऑफ लाईफ मेरी कॉमवर आधारित लघुपट सुद्धा त्यांनी काढलेला आहे. इंटरनॅशनल सोसायटी फॉर एनर्जी एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबिलिटीमध्ये शिष्यवृत्त संशोधनसुद्धा केले आहेत. चिल्का प्रकल्प आधारे समुद्री शेतीचे प्रशिक्षणसुद्धा त्यांनी केलेले आहेत. ठीक आहे. तर 25वा जो काही प्रश्न होता त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 येते. 26वा प्रश्न पाहूया. GSAT 30चे खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत? तर याचं योग्य उत्तर आहेत पर्यायी उत्तरेपैकी वरीलपैकी सर्व. ठीक आहे. तर हा जो काही 26वा प्रश्न होता 26व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहेत वरीलपैकी सर्व. म्हणजेच काय तर जे काही GSAT 30 आहेत तर त्याचं वजन 3,357 kg आहेत. त्यानंतर उच्च गुणवत्तेची दूरसंचार व प्रसारण सेवा देणारे आहेत. त्यानंतर 12C 12 KU बँड ट्रान्सपॉन्डर्सने सुसज्ज आहेत व सोबतच ऑप्शन क्रमांक ड जो काय आहेत उच्च गुणवत्तेचा दळणवळण उपग्रह GSAT 30 आपल्याला पाहायला मिळेल. 27वा प्रश्न होता. सोनाली नवांगुळ लिखित खालीलपैकी कोणत्या कादंबरीला 2021चा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे? तर ते आहेत मध्यरात्रीनंतरचे तास. म्हणजेच काय तर ऑप्शन क्रमांक 4. तर 27चा जो काही प्रश्न होता तर 27व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच काय तर मध्यरात्रीनंतरचे तास. 28वा प्रश्न पाहूया. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांचा आजवरचा जीवन प्रवास पुढील मुद्द्यांद्वारे दिला आहे. त्याची पुनर्जुळणी करून योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. तर हे जे काही अभिजित बॅनर्जी आहेत तर यांचा प्रवास दिलेला आहे ऑप्शनमध्ये. ठीक आहे. तर हे जे काही अ ब क ड अशी विधाने दिली आहेत तर त्यापैकी त्यांचा जो काही क्रम लावायचा आहे तर ज्याप्रमाणे त्यांनी आयुष्यात कार्य केले आहेत तर त्या कार्यावरच्या आधारे किंवा त्यांचा जो काही जीवन प्रवास आहे तर त्याच्या आधारे आपल्याला क्रम लावायचा होता. ऑप्शन दिले होते तर त्यापैकी जे काही 3ऱ्या क्रमांकाचा ऑप्शन आहेत ड क ब अ तर हे ऑप्शन बरोबर आहेत. म्हणजेच काय तर 28व्या जो काही प्रश्न आहे तर त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच काय ड क ब अ हा बरोबर उत्तर आहेत. तर ड क ब अ काय आहेत तर त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेज कोलकाता येथून अर्थशास्त्राचे अध्ययन केले. त्यानंतर त्यांनी इन्फोसिस पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्यांनी गरिबीचे अर्थशास्त्र या ग्रंथाचे लेखन केले आणि शेवटचं होतं त्यांनी न्यूनतम आय योजना या भारतातील दारिद्र्य निर्मूलन योजनेच्या निर्मितीत योगदानसुद्धा दिलेले आहेत. नेक्स्ट प्रश्न पाहूया. 2021मध्ये लिओनेल मेसी याची खालीलपैकी कोणत्या पुरस्कारासाठी 7व्यांदा निवड झाली? तर त्यांची बॅलन डिओर या पुरस्कारासाठी निवड झाली. तर याचं योग्य उत्तर काय आहे ते ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट प्रश्न पाहूया. 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंदेश शांतिकाळातील वीरतेचे अशोक चक्र पुरस्काराने कोणाला सन्मानित केले गेले? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच काय तर फक्त अ म्हणजेच काय तर ASI बाबूराम. तर
तर 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंदेश, शांती काळातील वीरतेचे अशोक चक्र या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर ते करण्यात आले होते ASI बाबूराम यांना करण्यात आले होते. म्हणजेच काय तर याचे योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 31 आहेत. खालील विधाने लक्षात घ्या. ठीक आहे. तर या ठिकाणी 2 विधाने दिलेत अ व ब आणि काय काय सांगितलं आहे तर कोणते विधान बिनचूक आहेत. तर यापैकी अ आणि ब दोन्ही. ठीक आहे. तर हा जो काय 31वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर येते तिसऱ्या क्रमांकाचं अ आणि ब. म्हणजेच काय तर हे दोन्ही जे काही विधाने दिले आहेत ते दोन्ही अचूक आहेत. म्हणजेच काय तर किवी हे भारतातील पहिले प्रमाणित सेंद्रिय फळ आहेत. सोबतच अरुणाचल प्रदेश हे किवी फळासाठी प्रमाणित सेंद्रिय फळाचा दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले राज्य आहेत. 32वा प्रश्न पाहूया. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 18 जानेवारी 2021 पर्यंत रिकामी जागा घरे मंजूर करण्यात आली होती. तर 32वा जो काही प्रश्न आहे त्याचे योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4 109.2 लाख. ठीक आहे. तर हा जो काही 32वा प्रश्न आहे त्याचे योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर 33वा प्रश्न पाहूया. अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग यांनी भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानाच्या पहिल्या महिला वैमानिक नियुक्त होऊन कोणत्या वर्षी इतिहास घडविला. तर त्या 2016 मध्ये पहिल्या वैमानिक झालेल्या आहेत. महिला पहिला वैमानिक. ठीक आहे. आणि म्हणजेच काय तर 33वा जो काही प्रश्न आहे त्याचे योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2. 34वा प्रश्न पाहूया. कोणत्या अंतराळ अभिकरणाने सर्वप्रथम पूर्णतः इलेक्ट्रिक प्रायोगिक विमान X-57 मॅक्सवेलचा प्रारंभ केला. तर तो केला होता नासा या कंपनीने. ठीक आहे. तर नासा ही जी काही स्पेस अंतराळ संस्था आहे तर या अंतराळ संस्थेने अभिकरणाने सर्वप्रथम पूर्णतः इलेक्ट्रिक प्रायोगिक विमान X-57 मॅक्सवेलचा प्रारंभ केला होता. तर हा जो काही 34वा प्रश्न होता त्याचे योग्य ऑप्शन काय किंवा याचे योग्य उत्तर काय तर ऑप्शन क्रमांक 4 हे ह्याचे योग्य उत्तर आहेत. 35वा प्रश्न पाहूया. PSLV C-48 या प्रक्षेपाच्या माध्यमातून भारताद्वारे 11 डिसेंबर 2019 रोजी खालीलपैकी कोणता कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्यात आला होता. तर तो सोडण्यात आला होता रिसॅट 2B R1. म्हणजेच काय तर हा जो काही 35वा प्रश्न आहे त्याचे योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1 रिसॅट 2B R1. 36वा प्रश्न पाहूया. ठीक आहे. तर या ठिकाणी 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या जीवनातील घटितांचा आजअखेरचा क्रम सुयोग्य प्रकारे व्यक्त करणारा अचूक पर्याय निवडा. ठीक आहे. तर हे जे काही फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहे तर यांचा जो काही जीवन प्रवास आहे तो आपल्याला या ठिकाणी क्रमनुसार लावायचा आहे. तर याचे योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक पहिलं क, ड, ब आणि अ. ठीक आहे. तर क म्हणजेच काय तर त्यांनी सर्वात प्रथम कॅथलिक धर्मगुरू पदाची दीक्षा घेतली होती. त्यानंतर त्यांनी सुवार्ता या वार्तापत्राचे मुख्य संपादक केले होते. त्यानंतर त्यांनी पुणे येथे 15व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. आणि शेवटचं होतं त्यांचं सुबोध बायबल नवा करार या ग्रंथासाठी साहित्य अकादमीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेला आहे. तर हा जो काही 36वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. 37वा प्रश्न आहे. खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. तर वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत हे आपल्याला सांगायचं होतं. तर यापैकी जो काय फक्त म्हणजेच काय तर हा जो काही 37वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर येते पहिल्या क्रमांकाचं फक्त म्हणजेच काय तर सरपंचाचे अथवा उपसरपंचाचे रिक्त पद जे काही होते तर ते झालेले पद हे रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत भरले पाहिजे असं याचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच हा जो काही 37वा प्रश्न आहे त्याचं फक्त पहिलं विधान बरोबर येते. त्यामुळे पहिल्या क्रमांकाचं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट आहे 38वा प्रश्न होता. हा सुद्धा विधानावर आधारित होता. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्रामविकास समित्या संबंधीच्या तरतुदीबाबत खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 येते. तर हा जो काही 38वा प्रश्न होता याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच काय ब, क आणि ई. तर ब, क आणि ही हे जे काही विधाने आहेत ते बरोबर विधाने आहेत. 39वा प्रश्न पाहूया. सरकारी आयोग रिकामी जागा यासाठी अनुकूल होते. तर सरकारी या आयोग हे वरीलपैकी एकही नाहीत. ठीक आहे. तर हे जे काही आपल्याला ऑप्शन दिले होते 1, 2, 3 तर हे यापैकी एकही ऑप्शन बरोबर नाही. तर जे काही सरकारी आयोग आहेत सरकारी या आयोग तर ऑप्शन दिलेल्या ऑप्शनपैकी बरोबर नाहीत. म्हणजेच हा जो काही 39वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच वरीलपैकी एकही नाही. 40वा प्रश्न पाहूया.
राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालीलपैकी कोणते विद्वान बरोबर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही. तर हे जे काही ऑप्शन देण्यात आले होते पहिलं, दुसरं, तिसरं, तर हे सर्व चुकीचे ऑप्शन आहेत. म्हणजे 40वा जो काही प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. 41वा प्रश्न पाहूया. त्या ठिकाणी सुद्धा विधान आणि कारण दिलेलं आहेत. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 काय म्हणते? अ आणि ब दोन्ही बरोबर, परंतु ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. ठीक आहे. तर हा जो काही 41वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट प्रश्न पाहूया 42वा. अर्थविधेयकाबाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ते फक्त ब. म्हणजे फक्त ब काय? तर ते राज्यपालांच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. तर अर्थविधेयकाबाबतीत कोणते विधान बरोबर आहे? तर ते राज्यपालांच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही, हे विधान बरोबर आहे. म्हणजेच काय? तर हा जो काही प्रश्न आहे 42वा, तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 2 फक्त ब. नेक्स्ट प्रश्न आहे 43वा. भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे जर तत्संबंधी रिकामी जागांनी ठराव मंजूर केला तर? तर हा जो काही 43वा प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 4. राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने. हा जो काही ऑप्शन आहे त्याचं 43वाचं चौथं उत्तर बरोबर येते. 44वा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर या ठिकाणी हे जी काही विधाने दिली आहेत तर त्यापैकी बरोबर विधाने आपल्याला शोधायचं होतं. तर 44चं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3 फक्त ब आणि क. म्हणजेच दिलेल्या विधानापैकी ब आणि क बरोबर आहेत. तर ब आणि हा जो काही क ऑप्शन होतं ते महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधाने बरोबर होतं. म्हणजेच काय? तर बचं येते जिल्हा परिषद अध्यक्ष एक पंचमांशपेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलू शकतात. आणि कचं आहेत प्रत्येक बैठकीचे अध्यक्षाने आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्षाने भूषवले पाहिजे. 45वा प्रश्न होता. सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि रिकामी जागा समावेश असतो. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. म्हणजेच काय? तर राष्ट्रपती ठरवतील इतके इतर न्यायाधीशांचा. तर हा जो काही 45वा प्रश्न होता. सर्वसाधारणपणे राज्याचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपती ठरवतील इतके इतर न्यायाधीशांचा समावेश असतो. तर ऑप्शन क्रमांक 4 45चं बरोबर उत्तर आहे. 46वा प्रश्न होता. राज्य घटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी ते काम केले होते. तर हा जो काही 46वा प्रश्न आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3. 47वा प्रश्न होता. योग्य जोड्या लावावर आधारित होता. ठीक आहे. तर हा प्रश्न कन्फ्युजिंग आहे. या ठिकाणी हा जो काही 47वा प्रश्न आहे तर याचा ऑप्शन पहिलं यायला पाहिजे, परंतु ही जी काही आन्सर की प्रसिद्ध करण्यात आली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला दिलेल्या आहेत. ठीक आहे. तर ज्यावेळेस मेन आन्सर की येईल त्यावेळेस आपण याचं उत्तर पाहून घेऊया. ठीक आहे. 48वा प्रश्न होता. 1932 साली भारतीय उद्योजकांनी पहिली विमान कंपनी सुरू केली. तर पर्यायी उत्तरापैकी आपल्याला शोधायचं होतं. तर ठीक आहे. तर याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3 फक्त ब. म्हणजेच काय? तर 1932 साली भारतीय उद्योजकांनी पहिली विमान जी काही कंपनी सुरू केली होती ती सुरू केली होती फक्त ब. म्हणजेच काय? तर टाटा एअरवेज लिमिटेडने सुरू केलेली होती. हा जो काही 48वा प्रश्न होता त्याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3. 49वा प्रश्न होता. देशाची खरी उन्नती व्हावीची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्मजागृती होत नाही तोपर्यंत खरे यश मिळणार नाही असे यांचे मत होते. तर असे मत पर्यायी उत्तरांपैकी जे काही पर्यायी आपल्याला ऑप्शन दिले होते त्यापैकी शोधायचं होतं. तर याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1 फक्त अ आणि ड. फक्त अ आणि ड. तर कोण? तर डॉक्टर भांडारकर गोग आणि डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी सांगितलं होतं की देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्मजागृती होत नाही तोपर्यंत खरे यश मिळणार नाही असे या दोघांचे मत होते. म्हणजेच काय? तर ऑप्शन क्रमांक 1 हा आपला जो काही 49वा प्रश्न होता त्याचं योग्य उत्तर आहे. शेवटचा प्रश्न आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली होती? तर त्यांनी दिनबंधू या वृत्तपत्रामधून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली होती. म्हणजेच काय? तर हा जो काही 50वा प्रश्न आहे
तर 50वा प्रश्नाचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3. तर विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. हे जे काही आन्सर की प्रसिद्ध करण्यात आले आहे ती फायनल आन्सर की नाही आहेत. यातील 1-2 प्रश्न चुकण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर जे काही ज्यावेळेस मेन आन्सर की येईल त्याच्या आधारे तुम्ही तुमचे मार्क्स पकडू शकता. ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर ते ऑब्जेक्शनसुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. तर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायची तारीख वगैरे सगळे चेक करून ऑब्जेक्शन घेऊ शकता. ठीक आहे. आणि याच्यानंतर आपले जे काही उर्वरित 50 प्रश्न आहेत ते नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. डिसलाईक केल्यास काय केलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.